आज होता रविवार म्हणून चिकन आणलं होतं. आमच्या घरात चिकन खाणारी आम्ही 2च माणसं, मी आणि माझा मुलगा. माझ्या मुलाला तर चिकन एवढं आवडतं की त्याला बनवता येत नाही म्हणून आणि मी त्याला रोज अलाउ करणार नाही म्हणून, अदरवाईज त्याने ते रोज चिकन मागितलं असतं आणि रोज चिकन खाल्लं असतं. एवढं त्याला चिकन आवडतं. चिकन आणलं होतं तर त्याने सांगितलं, मम्मी ग्रीनवालं सुक्खं चिकन बनव. म्हणून मग तसं बनवलं. आधी हे 300 ग्रॅम चिकन घेतलं. चिकन स्वच्छ धुवून घेतलं. 4-5 वेळा पाण्यातून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी साफ निघेपर्यंत. त्यानंतर त्याला मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवलं. तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेतली. हिरवं चिकन बनवायचं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी आधी एक कांदा घेतला आहे. एक मध्यम साईजचा कांदा घेतला आहे बारीक कापून. त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घातलं आहे. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. थोडंसं आलं घातलं आहे. 5 ते 6 मिरच्या घेतल्यात, त्यांचे तुकडे करून त्याच्यामध्ये घातलेत. हिरवं चिकन बनवतो आहे त्याच्यामध्ये आपण लाल मसाला वापरणार नाही आहे, म्हणून मिरच्या मी 6 घेतलेल्या तिथे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि 1 मूठ भरून मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि 1 मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे. आणि हे सगळं बारीक वाटून हे चिकनला मी सगळं लावून घेतलेलं आहे. चिकनला व्यवस्थित हे लावून घ्यायचं. आणि हे जे पूर्ण वाटण आहे ना, मी ह्या सगळं चिकनमध्ये घातलं आहे आणि ह्याला ना हे सगळं लावून ठेवून दिलेलं आहे. मॅरिनेशनसाठी मी हे अर्धा तास चिकन झाकून बाजूला ठेवून दिलेलं आहे. तसंच अर्धा तास झाल्यानंतर ना गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल म्हणाल तर मी शेंगदाणा तेल, कोल्ड प्रेस शेंगदाणा तेल वापरते. हे आमच्या घरचंच तेल आहे, डिलाईट ऑइल म्हणून. कोल्ड प्रेस ग्राउंडनट ऑइल आहे. हे डबल फिल्टर्ड केलेलं प्रीमियम क्वालिटीचं तेल आहे. अगदी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे कोल्ड प्रेस तेलाचे काय फायदे आहेत. जर तुम्हाला हे तेल हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की याच्या डिटेल्स कमेंटमध्ये देईन. आता पॅन गरम झाल्यावरती तेलामध्ये मी फक्त ना तमालपत्र घातले, 2 बारीक तमालपत्र घेतलेत, ते घातलेत आणि दालचिनीचा तुकडा घातला आहे. बाकी कोणतेही खडे मसाले घातले नाही आहेत. खडे मसाले यासाठी नाही घातले ना, मग ते चिकन खाताना दातामध्ये आले ना तर ते बरोबर नाही वाटत, म्हणून मी ह्याच्यामध्ये खडे मसाले नाही घातले, फक्त तमालपत्र आणि दालचिनीच घातलेली आहे. आणि जे मॅरिनेशन करून चिकन ठेवलं होतं ना, ते सगळं याच्यामध्ये घालून घेतलं. पूर्ण चिकन याच्यामध्ये घातलं आणि थोडंसं त्याला हलवून घेतलं चिकनला. आणि मग त्याच्यामध्ये वरून आहे ना, मी खडे मसाले कोणतेच फोडणीला घातले नाही आहेत, म्हणून त्याच्यावरती मी गरम मसाला घालून घेतला. 1 चमचाभर गरम मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. गरम मसाला घातला. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. मीठ आता आपण मॅरिनेशन करताना आपण घातलं होतं, त्यामुळे मीठ बेताने घालायचं. खूप जास्त झालं तर मग त्याची चव सगळी बिघडून जाईल म्हणून. आणि मग हे परतून घेतलं. आणि जे भांड्यामध्ये मॅरिनेशन करायला चिकन घेतलं होतं ना, त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. चिकन सुक्कं बनवतो आहे, जास्त पाणी ओतायचं नाही. थोडंसं अगदी पाव ग्लास पण नसेल त्याच्यापेक्षा पण थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ते भांडं धुवून याच्यामध्ये घातलं. आणि आता वरून आहे ना, मी याच्यामध्ये थोडीशी धनाजिरा पावडर घातली. ही मगाशी घातली असं तरी चाललं असतं, पण माझ्याकडून राहून गेलं, म्हणून मी आत्ता वरून थोडीशी अर्धा चमचा वरून धनाजिरा पावडर याच्यामध्ये घातलेली आहे. हे परतून घेतलं आणि झाकण लावून आता हे चिकन आहे ना, मीडियम फ्लेम केली गॅसची, मध्यम आचेवरती झाकण लावून ह्याला ना शिजायला ठेवून दिलं. असं पण चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि जितकं मॅरिनेशन करतो ना आपण जास्त वेळ, तेवढं चिकन पटकन शिजतं. आणि हे मग झाकण लावून चिकन शिजवून घेतलं. मधून झाकण काढायचं आणि ना हलवून घ्यायचं, म्हणजे पाणी जर यातलं आटलं ना तर चिकन खाली लागेल आणि थोडंसं करपेल, म्हणून 1-2 मिनिट 5-6 मिनटं झाली की जरासं झाकण काढून बघायचं. असं मी 1-2 वेळा झाकण काढून बघितलं, हलवून घेतलं, सारखं केलं. आणि आता पहा, शेवटी फायनली हे चिकन आता शिजलेलं आहे. आता हे चेक करूया आपण शिजले की नाही. मी तर बघितलं याच्यामध्ये चमचा घालून, तर चिकन इतकं मस्त मऊ लुसलुशीत छान शिजलं होतं. आणि सांगू तुम्हाला, वास तर इतका सुंदर येत होता ना याच्यामध्ये. पुदिन्याचा फ्लेवर पण खूप छान वास सुटला होता. मस्त चिकन असंच खूप टेम्पटिंग दिसत होतं. चिकन छान मऊसूत शिजलं होतं. गॅसची फ्लेम मी बंद करून घेतली आणि याच्यामध्ये ना थोडासा पुदिना बारीक चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून मी वरून ह्याच्यावरती घालून घेतलेलं आहे. इतकं छान आणि टेम्पटिंग चिकन दिसत होतं. आणि मग मी गॅस आहे ना, थोडंसं पुदिना वगैरे घातल्यावर ना थोडंसं 1-2 मिनटं गॅस चालू ठेवला आणि मग गॅस बंद केला. चिकन तर व्यवस्थित शिजून झालं होतं आणि आपलं हिरवं सुक्कं चिकन इथे तयार झालं आहे. खरं सांगते, जितकं हे टेम्पटिंग दिसतंय ना, त्याच्यापेक्षाही हे खूप छान चवीला लागत होतं. अगदी तुफान लागत होतं. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.